नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या हुबळीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी लोकभारती 10वी कक्षा तुमचा ही जो पहिली कविता आहे भारत महिमा। तर ही कविता मी तुम्हाला शिकवलेली आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिलेली आहे। तर प्लीज तुम्ही बघा प्लेलिस्टमध्ये जाऊन। आणि आज आपण सोडवणार आहोत या धड्याखालील धड्याखालील प्रश्नांची उत्तरं सोडून झालेली आहेत आपली, पण आज आपण सोडवणार आहोत वर्कबुक मधली प्रश्न आणि उत्तरं। ओके, तर हा जो तुमचा व्यवसाय आहे ना, व्यवसायाला वर्कबुक म्हणतात, ठीक आहे। तर आज आपण हे वर्कबुक सोडवणार आहोत, ठीक आहे। तर वर्कबुक सोडवण्यापूर्वी जे मी शिकवलेलं आहे भारत महिमा त्याचा व्हिडिओ नक्की बघा। ओके, तर एकदा मी तुम्हाला हे वाचून दाखवते, कारण की मुलांना वाचण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे, म्हणून मी सर्वात आधी तुम्हाला वाचून दाखवते, त्यानंतर मी तुम्हाला ही वर्कबुक एक्सप्लेन करून सांगते, म्हणजे व्यवसायामध्ये प्रश्न कसे समजायचे आणि उत्तरं कशा प्रकारे लिहायची ते मी समजावून तुम्हाला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरायचं नाही। ओके, तर पहिली इकाई भाग एक भारत महिमा लिहिलेला आहे जयशंकर प्रसाद यांनी। लेखक, लेखिका, कवी, कवयित्री ह्या लोकांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला ते सुद्धा विचारले जातील, ठीक आहे। तर परिचय मी शिकवलेला आहे, मी फक्त हे कसं वाचायचं, ही कविता कशा प्रकारे तुम्हाला वाचायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ओके, आणि पुस्तकातूनच आपण उत्तर लिहिणार आहोत, ठीक आहे। त्यामुळे पुस्तक घेऊन बसा तुमच्या बरोबर, ठीक आहे। हिमालय के आंगन में उसे किरणों का दे उपहार, उषा ने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार। जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फैला फिर आलोक। व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, अखिल संस्कृति हो उठी अशोक। विमल वाणी ने वीणा ली, कमल कोमल कर में सप्रीत। सप्त स्वर सप्त सिंधु में उठे, छिड़ा तब मधुर साम संगीत। विजय केवल लोहे की नहीं, धर्म की रही धरा पर धूम। भिक्षु होकर रहते सम्राट, दया दिखलाते घर घर घूम। गोरी को दिया दया का दान, चीन को मिली धर्म की दृष्टि। मिला था स्वर्ण भूमि को रत्न, शील की सिंहल को भी सृष्टि। किसी का हमने छीना नहीं, प्रकृति का रहा पालना यही। हमारी जन्मभूमि थी यही, कहीं से हम आए थे नहीं। चरित थे पूत, भुजा में शक्ति, नम्रता रही सदा संपन्न। हृदय के गौरव में था गर्व, किसी को देख न सके विपन्न। हमारे संचय में था दान, अतिथि थे सदा हमारे देव। वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव। वही है रक्त, वही है देश, वही साहस है वैसा ज्ञान। वही है शांति, वही है शक्ति, वही हम दिव्य आर्य संतान। जिए तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे यह हर्ष। निछावर कर दे हम सर्वस्व, हमारा प्यारा भारत वर्ष। अतिशय सुंदर कविता आहे ही, जयशंकर प्रसाद यांनी लिहिलेली आहे, ठीक आहे। तर आता जेव्हा आपण पहिली इकाई भारत महिमा व्यवसाय सोडवणार आहोत, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न समजून उत्तरं कशा प्रकारे लिहायची ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। काय होतं माहिती आहे का, आपल्याला धडा कविता सगळं समजतं, ठीक आहे,
पुस्तकातले स्वाध्याय जसे तसे विचारले आपल्याला तरी सुद्धा आपण त्याची उत्तरं लिहू शकतो. पण जरा प्रश्न इथला तिथे झाला की आपली गोंधळ उडते, हो की नाही? नक्की तेच आहे का ह्याचं उत्तर, की ह्याचं वेगळं उत्तर असणार आहे का, कसं समजेल आता आपल्याला? आणि बहुतेक करून ना स्वमत जेव्हा तुम्हाला लिहायला येतं ना, तर तुमचे विचार सांगा, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे, अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा सुद्धा तुम्ही गांगरून जाता आणि तुम्हाला समजत नाही की उत्तरं कशा प्रकारे लिहिली पाहिजेत ते. ठीक आहे? तर आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण की तुम्ही आता आलेले आहात हुबळीकर्स मराठी चॅनलमध्ये आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करणार आहे आणि सर्वतोपरी मदत करणार आहे. ओके? तर भारत महिमाबद्दल थोडीशी इकडे आपल्याला माहिती दिलेली आहे, ते आता समजून घेऊया. प्रकृति ने हमारे देश भारत की रचना बड़े प्यार से की है. प्रकृति म्हणजे निसर्ग. निसर्गाने आपल्या भारत देश जो काही बनवलेला आहे ना, तो खूपच प्रेमाने बनवलेला आहे. हमारा देश हिमालय की गोद में बसा हुआ है. कोणाच्या काखेमध्ये आहे आपला देश, तर तो हिमालय पर्वत. हिमालय पर्वत आपल्या देशाचं सर्वतोपरी संरक्षण करत असतो आणि आपल्या भारत देशाची शान सुद्धा आहे तो हिमालय पर्वत. हमारा देश सबसे पहले जागृत हुआ था और उसकी संस्कृति सबसे पुरानी है. आपला भारत देश सगळ्यात आधी जागृत झालेला देश आहे आणि आपल्या भारत देशातील जी संस्कृती आहे ना, ती खूप जुनी आहे, खूप प्राचीन काळापासूनची आहे. प्रयुक्त कविता में छायावाद के प्रवर्तक जयशंकर प्रसाद जी ने हमारे प्यारे देश भारत के इसी महिमा मंडित अतीत का मनोरम चित्रण किया है. तर आपल्या भारत देशाचं जे काही चित्र आहे ना, ते अतिशय सुंदर भाषेमध्ये आपले जे कवी आहेत जयशंकर प्रसाद यांनी या कवितेमधून मांडलेलं आहे. कवि की आकांक्षा है कि हमें सदैव अपने देश पर, इसकी सभ्यता और संस्कृती पर गर्व करना चाहिए. तर कवी काय म्हणतात की आपल्याला नेहमी आपल्या देशाबद्दल गर्व असलाच पाहिजे. आवश्यकता पड़ने पर हमें देश के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर देने के लिए तत्पर रहना चाहिए. म्हणजे वेळ पडलं तर आपल्याला देशासाठी आपल्याला आपलं सर्वस्व वाहून टाकायचं. प्राणापासून आपलं सर्वस्व वाहून टाकायची तयारी, किंवा आपण त्यासाठी नेहमी तत्पर राहिलं पाहिजे, तयार राहिलं पाहिजे. कृति स्वाध्याय. कृति पत्रिका में प्रश्न 2 तथा प्रश्न 2A के लिए पद्यांश क्रमांक 1 प्रश्न निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. आता इथे त्यांनी तुम्हाला पद्यांश दिलेला आहे. तुम्ही ना खरोखरच खूप भाग्यवान आहात की तुम्हाला इथे ना कविता लिहून देतात. पण आम्ही जेव्हा लहान होतो ना तुमच्यासारखे, तर आम्हाला ना ह्या सगळ्या कविता तोंडपाठ कराव्या लागायच्या आणि ह्या कविता आम्ही लिहून काढायचो आणि पाठ करायचो. ठीक आहे? इथे तुम्हाला कसं ना आयतं ताड दिल्यासारखं आहे. बघा आणि लिहा, बघा आणि लिहा, तरी सुद्धा समजत नाही तुम्हाला. काय करणार आता? ह्याच्यापेक्षा सोपं काय करणार तुम्हाला, हो की नाही? तर समजून घ्या, काय मी बोलत आहे ते समजून घ्या. आता कविता हिमालय के आंगन से पासून मधुर साम संगीत पर्यंतचे ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याची उत्तरं आपण लिहिणार आहोत. कृती 1 आकलन 1 पद्यांश में ऐसे 2 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो. आता गद्य आणि पद्य म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मुलांचा खूप गोंधळ होतो. पद्य म्हणजे कविता, गद्य म्हणजे धडे. लक्षात ठेवा हा. गद्य म्हणजे कविता आणि पद्य म्हणजे पद्य म्हणजे कविता आणि गद्य म्हणजे धडे. ठीक आहे? तर आता इथे यांनी काय सांगितलं आपल्याला, पद्यांश में से ऐसे 2 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो.
आता इथे त्यांनी शब्द दिलेला आहे अभिनंदन. तर या कवितेमधून असा प्रश्न तयार करा ज्याचं उत्तर अभिनंदन येईल. तर जेव्हा मी तुम्हाला कविता शिकवली होती तेव्हा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता प्रश्न आपण कसा आहे, कुठे आहे अभिनंदन बघा. उषा ने हस अभिनंदन किया. तर प्रश्न बनवताना आपण कसं बनवू शकतो. उषा ने हस किसका, उषा ने हंसकर क्या किया, इथे लिहिले बघा मी. उषा ने हंसकर क्या किया. तर एका शब्दात उत्तर लिहायचं आहे, तर तो अभिनंदन. तर आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. इकडे एका शब्दात उत्तर त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतर आलोक. आलोक, विश्व जगाने के बाद लोक में क्या फैला. आता इथे आहे बघा, लोक में फैला फिर आलोक, जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फैला फिर आलोक. म्हणजे लोकांमध्ये परत प्रकाश उजळला. तर आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे की विश्व जगाने के बाद लोक में क्या फैला, तो विश्व आलोक फैला. विश्व जगाने के बाद लोक में आलोक फैला. तर उत्तर आलोक. आणि आपल्याला प्रश्न तयार करायचा होता, तो आपण केला. ठीक आहे. त्यानंतर 2 पद्यांश में प्रयुक्त इन शब्दों से सहसंबंध दर्शाने वाले शब्द लिखिए. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ना, तर ह्याच्या जोडीचा शब्द कोणता आहे ह्या कवितेमध्ये ते आपल्याला त्यांनी इथे लिहायला सांगितलेला आहे. आता इथे दिलं आहे हिमालय. हिमालय के आंगन में दिले ना, हिमालय के, म्हणून इथे उत्तर येणार आंगन. किरण, किरण, किरणों का दे उपहार आहे की नाही. मग किरण कोणाशी रिलेटेड आहे, उपहार. किरण उपहार. विमल वाणी, इथे बघा दिलेलं आहे तुम्हाला. विमल वाणीने वीणा ली. ओके, तर विमल काय होती, वाणी होती. कोमल कर, कर म्हणजे हात. ओके, कुठे आहे कवितेमध्ये कोमल कर. हे बघा इकडे आहे कोमल कर. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आता कोमल कर. आता तुम्ही म्हणाल कर म्हणजे काय, कर काय कर, पण कर म्हणजे हात असतो. हाताचा समानार्थी शब्द आहे कर. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. आता पुढे तुम्हाला इथे दिलेलं आहे निम्नलिखित विधानों के सामने सत्य असत्य लिखिए. सत्य म्हणजे खरं घडलेली घटना बरोबर आहे. असत्य म्हणजे चुकीची आहे. ओके, तर 1 जब पूरा विश्व जगा तो भारतवासी भी जग गए. तर हे विधान असत्य आहे. आधी भारतवासी जागले, मग पूर्ण जगाला त्यांनी जागृत केलेलं आहे. वाणी पाणी ने अपने हाथ में वीणा ली. असत्य आहे हे वाक्य. मधुर वाणीने वीणा ली आहे ते, तर हे सुद्धा असत्य आहे. 3 हिमालय ने आंगन में किरणों का उपहास मिला. उपहास आहे का ते बघा. शब्द कसं बदललं. तुम्ही जर घाईघाईमध्ये बघितलं ना, तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की त्या लोकांनी इथे उपहास लिहिलेला आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायची, माझ्या मुलांना सुद्धा नेहमी सांगायची की शब्द एवढं एकदम छोटंसं फरक दिसेल तुम्हाला. जर तुम्ही घाईघाईमध्ये लिहिलं ना तर चुकलं म्हणून समजायचं. तर इथे उपहार आहे. उपहारच्या ठिकाणी त्यांनी उपहास केलेलं आहे. बघा लक्षात घ्या. उपहार च्या ठिकाणी त्यांनी उपहास. आणि तुम्ही न वाचता पूर्ण वाक्य पटापट तुम्ही सत्य लिहून टाकणार, मग गेले तुमचे मार्क्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. असे छोटे छोटे ते लोक बदल करतात. त्यानंतर सप्त सिंधु में सातों स्वर गुंजने लगे. तर सत्य आहे. इथे बघा सप्त स्वर सप्त सिंधु में उठे.
ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. त्यानंतर 4 उचित जोडिया मिलाइये, म्हणजे इथे तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. उषा, उषा अभिनंदन. आताच आपण बघितलं ना, उषाने हस अभिनंदन किया. हीरक हार, हीरक हार म्हणजे हिऱ्यांचा हार. विश्व आलोक, हे सॉरी इथे बघा, विश्व आलोक. त्यानंतर वीणा, वीणा संगीत. हे तर काय सांगायलाच नको, समजणारच तुम्हाला, हो की नाही. म्हणजे आपण ते वाद्य आहे ना, ते वाजवतो ना, वीणा वाजवतो की नाही, मग ते वीणा तर संगीतच आहे ना. तुम्ही ऐकलंच असेल ना त्या वाद्याचं नाव. त्यानंतर कृती 2 शब्द संपदा 1 पद्यांश में से ढूंढकर उपसर्गयुक्त शब्द लिखिए. आता उपसर्गयुक्त शब्द म्हणजे काय माहिती का. आता हा शब्द आहे हार, मूळ शब्द आहे हार, त्याच्या पुढे आपण लिहिलेला आहे उपहार. तर कवितेमधूनच आपल्याला उपसर्गयुक्त वाक्य लिहायचे आहेत. तर मी लिहिले आहेत उपहार, अभिनंदन, नंदन, अभिनंदन, अभि उपसर्ग, ठीक आहे, मूळ शब्द नंदन, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इतरही तुम्ही शब्द लिहू शकता. सप्तस्वर, स्वर, सप्त, सप्त सिंधू, सिंधू मूळ शब्द, सप्त उपसर्ग आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्द शोधता आले पाहिजेत. कृती, प्रकृती, कृती प्रकृती हे उपसर्ग आहे, प्र, समजलं. अशा प्रकारे असतात उपसर्ग. सप्तस्वर 2 अनेक शब्दों के लिए एक एक शब्द लिखिए. 1 गले में पहनने की मूल्यवान माला. आता आपल्याला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे हार. गळ्यामध्ये मूल्यवान माला असं दिले ना त्यांनी. तर आपण ना लिहूया हीरक हार, हीरक हार. हीरक असेल तर मूल्यवान झालं ना ते, तर हीरक हार. 2 सितार जैसा वह वाद्य जो सब वाद्यों में श्रेष्ठ माना जाता है. सतारी सारखा जो वाद्य आहे त्याला वाजवण्यासाठी तो आहे, त्याचं उत्तर आहे वीणा. निम्नलिखित शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द ढूंढकर लिखिए. लक्षात ठेवा, निम्नलिखित शब्दों के लिए, आता खाली जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे समानार्थी शब्द म्हणजे त्याच्यासाठी कवितेमध्ये वापरला गेलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे, ठीक आहे. तर आता संपूर्ण, संपूर्ण म्हणजे कवितेमध्ये काय वापरलेलं आहे त्यांनी, अखिल, अखिल, हे बघा अखिल. त्यानंतर शोक रहित म्हणजे अशोक. संसार, संस्कृती, पुस्तकातूनच दाखवते मी तुम्हाला. आकाश, आकाश म्हणजे व्योम, व्योम, ठीक आहे. जर तुम्ही ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं असेल ना तर फटाफट उत्तर देणार तुम्ही. आता पुढे त्यांनी आपल्याला सरळ अर्थ लिहायला सांगितलेले आहेत. प्रस्तुत पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. तर आता पहिले जे 4 आहेत ना तर त्याचे आपण आपल्याला सरळ अर्थ लिहायचे आहेत. तर ते तुम्ही कशा प्रकारे लिहिणार, इथे बघा. भारत देश हिमालय के आंगन के समान है. प्रतिदिन उषा भारत को सूर्य की किरणों का उपहार देती है. उषा म्हणजे मुलीचं नाव नाही, उषा म्हणजे पहाट, सकाळ, मॉर्निंग. भारत को सूर्य की किरणों का उपहार देते. सकाळी जे सूर्याची किरणे येतात हिमालय पर्वताच्या ह्याच्यामधून त्याबद्दल ही उपमा दिलेली आहे.
मानो हंसकर भारत भूमि का अभिनंदन कर रही हो। ओस की बूंदों पर, ओस की बूंदे म्हणजे दवबिंदू, जब प्रातःकालीन सूर्य की रश्मियां पड़ती है, किरणें पड़तात, तो ओस की बूंदे चमकने लगती है, मग ते दवबिंदू चमकायला लागतात। और ऐसा लगता है मानो उषा ने भारत को हीरों का हार पहना दिया हो। आणि आपल्याला काय वाटतं, ते जे दवबिंदू आहे, दवबिंदूंवर जेव्हा सूर्याची किरणे पडतात तर असं वाटतं की जमिनीवर ते काय आहेत, भारत भूमीने काय घातलेला आहे, हिऱ्यांचा हार घातलेला आहे। अशा प्रकारे ते चमकतात, दवबिंदू चमकतात। सबसे पहले ज्ञान का उदय भारत में ही हुआ। सगळ्यात आधी ज्ञान भारतामधूनच आलं। अर्थात सबसे पहले हम जागृत हुए, फिर हमने पूरे विश्व को ज्ञान का प्रसार किया। आधी इकडे लोक विद्वान होते, ज्ञानी होते, आणि त्या लोकांनी सगळं ज्ञान जगभराला वाटलेलं आहे। इसके कारण समग्र संसार अलौकिक हो गया, अज्ञान रूपी अंधकार का विनाश हुआ और संपूर्ण सृष्टि के सभी दुख शोक दूर हो गए। आणि अज्ञान दूर झाल्यामुळे सगळ्यांचं दुःख कष्ट जे काय होतं ते सगळं दूर होऊन गेलं। तर अशा प्रकारे तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे। पद्यांश 2 प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। पद्यांश पाठ्य पुस्तक क्रमांक 1, विजय केवल लोहे की नहीं पासून ते कहीं से हम आए थे नहीं पर्यंत कवितेतील प्रश्न आपल्याला इथे विचारले गेलेले आहेत। आता कृती 1 आकलन 1 आकृती पूर्ण कीजिए। आता अतिशय महत्त्वाचं, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आता आकृती पूर्ण कीजिए मध्ये ना मुलं काय करतात, पटापट नुसतं हे लिहितील, हे लिहितील, हे लिहितील, आणि हे बॉक्स नाही बनवत, तुम्ही हे चौकोन नाही करत, इकडचे चौकोन नाही करत, ठीक आहे। तर तुम्ही जर असं लिहाल ना तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत। आणि जर पेन्सिलीने तुम्ही हे असे चौकोन बनवले तरी सुद्धा तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत। तुम्हाला हे बॉक्स कंपल्सरी आहेत बनवायचे, आणि ते सुद्धा पेनानेच तुम्हाला बनवायचे आहेत। परीक्षेच्या नियमानुसार तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक तर निळा पेन वापरू शकता किंवा काळा पेन वापरू शकता। ह्या 2 पेनच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या रंगाचा पेन वापरायची तुम्हाला परवानगी नाही, ठीक आहे। तर अजिबात कोणत्याही रंगाचे पेन वापरू नका, आणि हे बॉक्स काढल्याशिवाय आकृती पूर्ण होणार नहीं। 2 सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए। आता इथे तुम्हाला त्या लोकांनी उत्तर 3 उत्तर दिलेले, त्याच्यातलं बरोबर उत्तर शोधून लिहायचं आहे। भारत में केवल डैश की विजय नहीं रही, लोहे, लोहे लोखंड इथेच आहे बघा, दाखवते मी तुम्हाला पुस्तकामधूनच। विजय केवल लोहे की नहीं, ठीक आहे। त्यानंतर यह सम्राट भिक्षु की तरह रहते थे लोग लड़के सम्राट, सम्राट इथे बघा, शील की सिंहल को दिया, इथे बघा, इथे भिक्षु होकर रहते सम्राट, ओके। त्यानंतर हमसे चीन को धर्म की दृष्टि मिली। तर चीन जे होतं त्याला धर्म भारतातूनच भेटलेलं आहे, बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांना भारतातूनच भेटलेला आहे। चीन को मिली धर्म की दृष्टि। हमारा देश सदा प्रकृति का पालना रहा, प्रकृति का रहा पालना यही, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही उत्तरं आपण लिहिलेली आहेत। त्यानंतर 3 उपर्युक्त पद्यांश पर आधारित ऐसे 2 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्दों, जसं आधी आपण केले ना अभिनंदन आणि आलो, त्याच प्रकारे इथे यांनी आपल्याला उत्तर दिलेले आहेत। एका शब्दात सम्राट,
तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. यहाँ भिक्षु की तरह कौन रहते थे, तर सम्राट. त्यानंतर दिले त्यांनी उत्तर आपल्याला धर्म. चीन को कौन सी दृष्टी मिली, तो चीन को धर्म की दृष्टी मिली, तर उत्तराला धर्म. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न तयार करता आले पाहिजेत तुम्हाला. आता इथे नाम लिखिए. कविता में प्रयुक्त 2 धातुओं के नाम. आता धातू माहिती आहेत ना तुम्हाला, कोणाला म्हणतात धातू, कशाला म्हणतात? लोखंड, सोना, चांदी, तांबा, पित्तळ, ह्या सगळ्यांना धातू म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये मेटल्स म्हणतात. तर कवितेमध्ये कोणत्या धातूंची नावं आली आहेत? तर कवितेमध्ये आलेली आहेत धातू. लोह म्हणजे लोखंड आणि स्वर्ण म्हणजे सोनं. ठीक आहे. तर हे काय आहेत? धातू आहेत. त्यानंतर 5, निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए. म्हणजे काय आपल्याला समजते त्या पंक्तीमधून, कवितेतील ह्या पंक्तीमधून आपल्याला काय समजलेलं आहे, काय बोलू इच्छित आहेत कवी. कहीं से हम आए थे नहीं. आता जर तुम्ही ह्या कवितेचं एक्सप्लेनेशन पाहिलं असेल ना माझं, तर तुम्हाला समजेल की आपला जन्म आपल्या भारत देशातच झालेला आहे. असं होतं का की आपण परदेशातून आपल्या भारत देशात आलो आहोत, असं काय आहे का? नाही. तर आपण इथलेच आहोत, आपला जन्म इथेच झालेला आहोत, आपण भारतातलेच रहिवासी आहोत. ठीक आहे. म्हणून कहीं से हम आए थे नाही, आम्ही कुठून तर आलेलो इथे नाही आहे, आम्ही भारतीयच आहोत. हम भारतवासी किसी अन्य देश से आकर यहाँ नहीं बसे. यह हमारी जन्मभूमि है. सभ्यता के प्रारंभ से हम यही रहते आए हैं. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 2, प्रकृति का रहा पालना यही. आता प्रकृतीचं काय पालना आहे, तर ते मी तुम्हाला आता देते आहे त्याचं उत्तर. तर ह्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला कसं लिहायचं आहे बघा. हमें प्रकृति ने प्रत्येक वस्तू मुक्त हस्त से प्रदान की. आता निसर्गातून आपल्याला जे काही भेटतं फ्रीमध्ये भेटतं, आणि कंजूसी करतं का निसर्ग आपल्याला काही देण्यासाठी? नाही. मोकळ्या हाताने ते आपल्याला सर्व काही देत असतं. यहाँ की शस्य श्यामला भूमी हिमाच्छादित गिरी शिखर. शस्य श्यामला भूमी म्हणजे नेहमी बहरलेली भूमी. हिमाच्छादित गिरी शिखर. गिरी म्हणजे पर्वत, डोंगर, शिखर. हिमाच्छादित, हिम म्हणजे बर्फ, बर्फांनी आच्छादलेले. ओके. घाटिया, वादिया, सदानिरा नदिया म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमी पाणी असतं. झरने, फल फूल, संसाधनों से भरपूर जंगल, सभी अनुपम है. तर अशा प्रकारे त्याचं विश्लेषण तुम्हाला करावं लागेल. 6, चौखट पूर्ण कीजिए. 1, हमने गोरी को इसका दान दिया. तर हमने गोरी को किसका दान दिया है? दया का. इथेच दिले बघा. गोरी को दिया दया का दान. तर किसका दान दिया? दया का. त्यानंतर 2, भारत की धरती पर इसकी धूम रही. किसकी धूम रही? भारत की धरती पर धर्म की रही. धरा पर धूम. धरा म्हणजे धरती. ओके. त्यानंतर कृती 2 मध्ये शब्द संपदा. निम्नलिखित शब्द समूहों के लिए एक एक शब्द लिखिए. इथे त्या लोकांनी काही शब्द समूह दिलेले आहेत, तर त्याचा एकच शब्द आपल्याला लिहायचा आहे. 1, बहुमूल्य चमकीले प्रसिद्ध खनिज पदार्थ. खनिज पदार्थ जे आपल्याला जमिनीमधून भेटतात ते, जो आभूषणों आदि में जडे जाते, ज्यांच्याने आपण दागिने बनवतो. ठीक आहे. तर ते आहेत हिरे,
त्यानंतर 2 छोटे बच्चों के लिए एक प्रकार का झूला या हिंडोला, लहान मुलांना झोपवतात ते काय आहे, पालना। 3 वह स्थान जहां किसी का जन्म हुआ हो, ज्या जागेमध्ये आपला जन्म झालेला असतो त्याला आपण म्हणतो जन्मभूमी। 4 बौद्ध सन्यासियों के लिए प्रयोग किया जाने वाला शब्द भिक्षु। त्यानंतर 2 निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखो। विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत, पण इथे त्या लोकांनी आपल्याला कवितेतूनच लिहा असं नाही सांगितलेले आहेत, पद्यांश में से लिखो असं नाही म्हटलंय, त्यामुळे आपण आपल्या मनाने उत्तर लिहू शकतो। ठीक आहे, मग हे समजून घेणं महत्वाचं असेल। पद्यांश में से लिखो म्हणजे आपल्याला कवितेतले लिहायचे आहेत, किंवा डायरेक्ट असं दिलं असेल तर मग आपण आपल्याला मनाने लिहू शकतो। विजयच्या विरुद्ध हार, धर्मच्या विरुद्ध अधर्म, भूमी म्हणजे जमीनच्या विरुद्ध आकाश, जन्मच्या विरुद्ध मृत्यू। त्यानंतर सरल कृति सरल अर्थ, प्रस्तुत पद्यांश की अपनी पसंदीदा किन्हीं 2 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए। आता त्यांनी तुम्हाला पर्टिक्युलर पंक्तीच्या बद्दल नाही सांगितले आहे, कडव्याबद्दल नाही सांगितले आहे, तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 2 कडव्यांच्या बद्दल तुम्ही त्याचा सरळ अर्थ लिहा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही 2 कडव्यांचा सरळ अर्थ लिहू शकता। तर आपण ह्याचं घेऊया उत्तर। विजय केवल लोहे की नहीं, धर्म की रही धरा पर धूम, भिक्षु होकर रहते सम्राट, दया खिलाते घर घर घूम। म्हणजेच भारतीयों ने शस्त्रों के बल पर दूसरे देशों को नहीं जीता, बल्कि उन्होंने प्रेम भाव से लोगों के हृदय जीते हैं। म्हणजे कधीच लोकांनी दुसऱ्यांच्या देशावरती नजर नाही ठेवली आपल्या भारत देशाने। ठीक आहे, उलट लोकच बाहेरून आले भारतामध्ये, पण भारताने कधीही असा विचारही नाही केला की आपण बाहेर परदेशात हल्ला करूया आणि त्या लोकांच्या मध्ये कब्जा करूया, अशा प्रकारची विचारधारणा आपल्या भारतीयांमध्ये नव्हती आणि लोकांच्या प्रेमामध्ये सुद्धा प्रेमभाव होता। भारत में प्राचीन काल से ही लोगों के मन में धर्म की भावना रही है, धर्म खूब मानतात ते लोग। यहाँ वर्धमान महावीर और गौतम बुद्ध जैसे त्यागी धर्म पुरुष हुए हैं, जिन्होंने अपना विशाल साम्राज्य छोड़कर भिक्षु का स्वरूप धारण किया और घर घर घूमकर लोगों का कष्ट दूर करने का प्रयास किया, धर्म का प्रचार किया। तर हे जे सम्राट होते यांनी राज्याचा त्याग केला, ते भिक्षू झाले आणि घरोघर जाऊन ते भिक्षा मागून खात असत आणि लोकांमध्ये ते ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असत। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ह्याचा सरळ अर्थ लिहिलेला आहे। आता पद्यांश क्रमांक 3 प्रश्न, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। चरित्र ते पूत पासून ते हमारा प्यारा भारतवर्ष पर्यंत कविता आहे, त्याच्यातले प्रश्न विचारले आहेत। कृती 1 आकलन, आकृती पूर्ण कीजिए मध्ये तुम्हाला आकृती काढावीच लागणार आहे, जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। भारतीय संस्कृती की 2 विशेषताएं काय आहेत, 2 खास भारतीय संस्कृतीमध्ये विशेष असे काय आहेत, तर दानशीलता आणि अतिथी सत्कार हे आपल्या भारतीय संस्कृतीचे खूप महत्त्वाचे विशेषता आहे, स्पेशालिटी आहे, खासियत आहे। पाहुणचार करतात ना आपल्या देशामध्ये ते। त्यानंतर आता 2 मध्ये बघा त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे उचित जोडिया मिलाइये। उचित जोड्या मिलाइये म्हणजे जोड्या लावा। ठीक आहे, आता इथे त्यांनी संचय सत्य अतिथी रत्न वचन दान हृदय तेज देव असे शब्द दिलेले आहेत, तर त्यांच्या आपल्याला ह्याच्यामधूनच जोड्या लावायच्या आहेत। ठीक आहे, नॉर्मली तुम्हाला सवय असते ना, जोड्या म्हणजे इथे एक असणार मग इकडे एक असणार मध्ये उत्तर लिहायचं असणार, असं काहीही गरजेचं नाही। तर तुम्हाला ते लोक अशा प्रकारे ही जोड्या लावायला सांगतात किंवा ती लोक तुम्हाला अशा प्रकारे ही जोड्या लावायला सांगतील। तर कन्फ्यूज व्हायचं नाही, गोंधळून जायचं नाही, शांत चित्ताने जोड्या लावायच्या। ते कशा लावायच्या बघा, संचय दान, संचय करणे दान देण्यासाठी जमवलेले। ठीक आहे, त्यांना जो काही फायदा व्हायचा त्याच्यातला थोडा हिस्सा ते लोक जमवून ठेवायचे बाजूला गरिबांना दान देण्यासाठी।
सत्य वचन, नेहमी खरं बोलायचे. अतिथी म्हणजे पाहुणे, पाहुणे म्हणजे त्या लोकांच्यासाठी कोण होते? देव होते. ओके, आपल्यामध्ये आहे ना म्हण, अतिथी देवो भव, अजूनही आपण मानतो त्या गोष्टीला. त्यानंतर रत्न, रत्न कसे असतात? तेज असतो. रत्नांना काय असतो? तेज असतो. ठीक आहे. त्यानंतर निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए. वहां दिव्य आर्य संतान, तर वही हम दिव्य आर्य संतान, आम्ही तेच आर्य संतान आहोत. तर तात्पर्य काय आहे ह्या ओळींच्या मागे? तर भारतवासी आर्य थे और हम उन्हीं आर्यों की दिव्य संताने है. भारतीय आर्य होते आणि त्यांचेच आपण संतान आहोत. हो की नाही? कुठे ना कुठे आज आपण इकडे आहोत. आपल्याला आपले मम्मी पप्पा माहिती आहेत, आजी आजोबा माहिती आहेत, त्यांचे मम्मी पप्पा माहिती आहेत. चुकून कुणाला तरी त्यांचे सुद्धा मम्मी पप्पा माहिती असतील, पण त्यांच्या पुढे कोण होते तुम्हाला माहितीये का? नाही. तर आपण आर्य संतान आहोत. म्हणजे कितीतरी वर्षापासून आपण आता हयातीत आहोत. म्हणजे कुठेतरी राजे महाराजे सगळे आपले वडिलोपार्जित राम लक्ष्मण ते सगळे कोणी ना कोणी असतीलच ना, त्यांचीच मुलं असणार आपण. हो की नाही? तर भारतवासी आर्य थे और हम उन्हीं आर्यों की दिव्य संताने है. म्हणजे आम्ही काय मामूली नाही, आम्ही त्यांचेच मुलं आहोत. वीर शूर वीर. किसी को देख न सके विपन्न, विपन्न म्हणजे दुःखी. ठीक आहे. जर एक्सप्लेनेशन ऐकलं असेल ना तुम्ही लोकांनी तर तुम्हाला समजेल. भारतीय कभी किसी को दुखी नहीं देख सके. दीन दुखियों की सेवा करने के लिए हम भारतीय सदैव तत्पर रहते है. जर कुणी एखादा माणूस दुःखात दिसला आपल्याला तर लगेच आपण त्याच्या मदतीला धावतो. हो की नाही? तर ते आपली काय आहे? खासियत आहे आपल्या भारतीयांची. त्यानंतर 4 चौखट पूर्ण कीजिए. हम चरित्र के ऐसे थे. कैसे थे हम लोग? चरित्र से पवित्र. हम दान के लिए यह करते थे. संचय, मी आधीच बोलली ना तुम्हाला, दान देण्यासाठी आपण संचय. कवितेतलेच आहेत हे, कवितेमध्येच आहे हे बघा. इथे चरित थे पूत. त्यानंतर हमारे संचय में था दान. संचय करून ठेवणे म्हणजे साठवून ठेवणे. त्यानंतर हमारे लिए ये देवता के समान थे. कौन? अतिथी. अतिथी म्हणजे पाहुणे. वारंवार सांगते मी, लक्षात ठेवा, विसरू नका. हे बघा इथे आहे, अतिथी थे सदा हमारे देव. त्यानंतर हमें अपने गौरव पर यह था. क्या था? गर्व. ठीक आहे. तर हमें अपने गौरव पर यह था गर्व. त्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं आहे संजाल पूर्ण कीजिए. सॉरी, इकडे संजाल पूर्ण कीजिए. आज भी भारतीयों में पूर्वजों के समान ही है. क्या है भारतीय में? काय आहे भारतीयांमध्ये? आपल्या पूर्वजांसारखंच साहस, रक्त, ज्ञान, शांती और शक्ती. आम्ही शूरवीर आहोत म्हणून कुणाला तलवार घेऊन मारायला जायचं का? नाही ना. शत्रूंनाच आपण मारणार फक्त. हो की नाही? अरे आम्ही खूप शूरवीर आहोत म्हणून प्रत्येकाला पकडून पकडून नाही मारू शकत. हो की नाही? तर हे जे गुण आहेत आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आकृती पूर्ण कीजिए. कवी की अभिलाषा. काय होती त्याची इच्छा? काय होती? अपने देश के लिए जीना, देश के लिए सर्वस्व निछावर कर देना. जगायचं आपल्या देशासाठी आणि वेळ पडलं, प्रसंग पडलंच तर आपला प्राणही द्यायची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. निछावर करणं म्हणजे काय? धन पैसा जीव गेला तरी चालेल पण देश वाचला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कृती 2 शब्द संपदा. पद्यांश में उपसर्ग वाले 2 शब्द ढूंढकर लिखे. जसं मी आधी पण तुम्हाला सांगितले होते, उपसर्ग वाले शब्द म्हणजे आता मान,
तर अभि हा काय आहे, उपसर्ग झाला. ठीक आहे. आणि मान हा मूळ शब्द झाला. त्याच्या आधी आम्ही अभि लिहिला, तो झाला उपसर्ग. आता मान व ता मी लिहिलं ना, तर वता हा झाला प्रत्यय. मूळ शब्द झाला मान. समजा ह्याच्यातला फरक मी काय सांगते ते. त्यानंतर भारतवर्ष, तर वर्ष मूळ शब्द आहे, पुढे भारत लावला आहे आपण, उपसर्ग झाला तो. ठीक आहे. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए. पूत म्हणजे पुत्र, गर्व म्हणजे अभिमान, प्रतिज्ञा म्हणजे शपथ, प्यारा म्हणजे प्रिय. पद्यांश से यह ढूंढ कर लिखिए. आता पद्यांश से यह ढूंढ कर लिखिए सांगितले म्हणजे कवितेतून आपल्याला हे शोधून लिहायचं आहे. एक, पवित्र शब्द के लिए प्रयुक्त शब्द. आता पवित्र म्हणजे काय, पवित्र ह्याच्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे कवितेमध्ये, तर विमल. विमल म्हणजे पवित्र. विमल वाणीने वीणाली होतं की नाही कवितेमध्ये. हे बघा, विमल वाणीने वीणाली. विमल म्हणजे काय, विमल म्हणजे पवित्र. दो, गरीब शब्द के लिए प्रयुक्त शब्द. गरीब साठी कोणता शब्द वापरलेला आहे, तर तो आहे विपन्न. हे बघा, विपन्न म्हणजे गरीब. त्यानंतर प्रस्तुत पद्यांश की तीनही दो पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. आता कोणत्याही दोन पद्यांशचे सरळ अर्थ त्यांनी लिहायला सांगितलेले आहेत. तर हमारे संचय में था दान, अतिथि थे सदा हमारे देव. वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव. हम भारतीय दीन दुखियों की सेवा करने के लिए सदैव तत्पर रहते हैं. हम यदि धन और संपत्ति का संग्रह करते भी थे तो दान के लिए करते थे. दानवीरता भारतीयों का गुण रहा है. महर्षि दधीची और कर्ण जैसे दानवीर इसी भूमि पर हुए हैं. हमारे देश में अतिथियों को देवता के समान माना जाता था. भारतीय सत्यवादी हरिश्चंद्र की संतानें हैं. हमारे हृदय में तेज था, गौरव था. हम सदा अपनी प्रतिज्ञा पर अटल रहते थे. भारतीयों का मानना था प्राण जाए पर वचन न जाए. ओके, अशा प्रकारे सरळ अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. भाषा अध्ययन व्याकरण. प्रश्न, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. शब्द भेद. निम्नलिखित वाक्यों में अधोरेखांकित शब्दों के शब्द भेद पहचान कर लिखिए. अधोरेखांकित म्हणजे अधोरेखित शब्द के शब्द भेद पहचान कर लिखिए. राजा दशरथ वृद्ध दंपति के सामने बैठ गए. दशरथ व्यक्तिवाचक संज्ञा. दशरथच्या बद्दल आहे ना, ते व्यक्ती आहे ना तो, तर व्यक्तिवाचक संज्ञा. 2, सड़क कदाचित कच्ची थी. सड़क जातिवाचक संज्ञा. निम्नलिखित अव्ययों का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए. आता अव्यय म्हणजे काय असतात, बहुत, सामने, किंतु, अशा प्रकारे हे काय आहेत, अव्यय आहेत. तर या अव्ययांचा वापर करून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. ठीक आहे. तर आता कसं मी सोपे सोपे दिलेले आहे तुम्हाला वाक्य. मेरी माँ बहुत सुंदर है. बहुत आला अधोरेखित. त्यानंतर सामने, मेरे घर के सामने बड़ा मैदान है. तर सामने अधोरेखित करायचं. किंतु, घर में दीपक तो था किंतु उसमें तेल न था. दिवा होता पण त्याच्यामध्ये तेल नव्हता. तर किंतुचा वापर आपण इथे केलेला आहे. संधी. कृती पूर्ण कीजिए. संधी शब्द आहे उज्ज्वल. संधी विच्छेद करताना उत अधिक ज्वल. संधी भेद आहे व्यंजन संधी. प्रश्नोत्तर.
प्रश्न अधिक उत्तर, स्वर संधी. ठीक आहे, स्वर आहे की व्यंजन आहे, कशाची संधी केलेली आहे त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे ह्याच्यामध्ये. सहायक क्रिया. निम्नलिखित वाक्यों में से सहायक क्रियाएं पहचान कर उनका मूल रूप लिखिए. सहायक क्रिया जे असतात त्यांचं मूळ रूप आपल्याला लिहायचं आहे. एक, इस पद में मोहिनी मंत्र का जाल बिछा दिया. दिया ही आहे सहायक क्रिया. दिया कशाचं लिहिलेलं आहे, त्याचा मूळ शब्द काय आहे, देना, देणे, त्याचा मूळ शब्द आहे. त्याचं त्यांनी सहायक क्रिया केलेलं आहे दिया. बालक भूमि पर लेट गया. गया म्हणजे जाना, मूळ शब्द जाना, त्याची सहायक क्रिया गया. प्रेरणार्थक क्रिया. निम्नलिखित क्रियाओं के प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि ते तुम्हाला पाठ सुद्धा करावे लागतील. ठीक आहे. दौड़ना, दौड़ाना, दौड़वाना. बोलना, बुलाना, बुलवाना. रोना, रुलाना, रुलवाना. मुहावरे. निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. त्यांचा इथे अर्थही लिहायला सांगितलेला आहे आणि वाक्यात उपयोगही करायला सांगितलेला आहे. नॉर्मली कधी कधी असा प्रश्न येतो की मुहावरों का वाक्यों में उपयोग कीजिए असं येतो, वाक्य में प्रयोग कीजिए, अर्थ लिहायला सांगत नाहीत ते लोक. पण आता इथे त्यांनी कसा प्रश्न विचारला आपल्याला, हा 2 मार्काचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर, त्याच्यासाठी 1 मार्क. वाक्य में प्रयोग कीजिए ह्याच्यासाठी 1 मार्क. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून सांगते तुम्हाला, हे समजून घ्या आधी, घाई करत जाऊ नका. वाचताना व्यवस्थित वाचायचं की काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, ह्या उत्तर लिहिण्यापूर्वी काय करायचं आहे नेमकं ते समजणं गरजेचं असतं तुम्हाला. ठीक आहे. आणि असंही नाहीये की ते नेहमी असंच प्रश्न विचारतील तुम्हाला. कधी असं बोलतील मुहावरों का वाक्य में प्रयोग करो किंवा मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग करा. मुहावरों का वाक्य में प्रयोग करो आला तर 1 मार्काचा असणार तो. अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए आला तर तो 2 मार्काचा असेल. ठीक आहे. दृष्टि फेरना, नजर डालना. वाक्य, शिक्षक ने सारे विद्यार्थियों पर दृष्टी फेरी. म्हणजे वर्गात आलेला शिक्षक बघतात ना सगळ्या विद्यार्थ्यांकडे, सगळे आलेत की नाही, कोण अनुपस्थित आहेत का, असं. हे मी लिहिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. राह देखना म्हणजे वाट बघणे. प्रतीक्षा करना, इंतजार करना. बच्चे अपने माँ की राह देख रहे थे. लहान जे बाळ होते ते त्यांच्या आईची वाट बघत होते. राह देख रहे थे. त्यानंतर अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए गए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. आता बघा इथे कोष्टक म्हणजे इथे कंसात तुम्हाला त्यांनी काय दिलेले आहेत, मुहावरे दिलेले आहेत. ठीक आहे. तर सपने की संपत्ति होना, चल बसना आणि भनक पडना. तर आता ह्याचा अर्थ ह्याला लागला पाहिजे. तर 1, हफ्ते भर की बीमारी में मरीज चला गया. आता चला गया ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे चल बसना. ठीक आहे. देवाला प्रिय झाला तो. तर आता आपल्याला वाक्याचा उपयोग करताना चल बसना वापरायचं आहे. तर हफ्ते भर की बीमारी के बाद मरीज चल बसा. तो गेला, देवाघरी गेला. चल बसा म्हणजे देवाघरी गेला. 2, दारोगाजी ने उड़ती हुई खबर सुनी कि कल दंगा होने वाला है. आता उडती हुई खबर सुनी, वरवरून अशी अफवा आली की आता दंगा होने वाला है. असं उडती उडती खबर सुनी, एकाने दुसऱ्याने तिसऱ्याला चौथ्याला सांगता सांगता असे अफवा पसरली सगळीकडे. दारोगाजी के
दारोगा जी के कान में भनक पड़ी। दारोगा जी के कान में भनक पड़ी की कल दंगा होने वाला है, म्हणजे ती गोष्ट त्यांच्या कानावर आली असं। 3 ऐसा भूकंप आया कि क्षण भर में सारी चहल पहल विलुप्त हो गई। विलुप्त हो जाना। ऐसा भूकंप आया कि क्षण भर में सारी चहल पहल सपने की संपत्ति हो गई, म्हणजे क्षणात सगळं चित्रच बदलून गेलं। आपण स्वप्न बघतो ना, जोपर्यंत स्वप्न बघत असतो सगळं मस्त छान छान दिसत असतं आणि खाडकन उठलं की जैसे थे जिथे होतो तिथेच, हो की नाही? स्वप्न ते स्वप्न असे एक म्हण आहे। ओके, त्यानंतर कारक। निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारक पहचान कर उनका भेद लिखिए। नारी महान है। नारी कर्ता कारक। 2 वह किसी को किसी प्रकार की कमी नहीं होने देती। किसी को कर्म कारक। 3 प्रेरणा का सूक्ष्म प्रभाव होता है। 3 प्रेरणा का संबंध कारक। 8 विराम चिन्ह। निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। कॉमा, स्वल्प विराम, अपॉस्ट्रॉफी कॉमास, हाँ ते काना मात्रा वेलांटी सगळे बरोबर आहेत की नाही, तर ते हिंदीमध्ये थोडं जरा आपल्याला सांभाळून लिहायला पाहिजे। ठीक आहे, आता इथे त्यांनी विराम चिन्हांचा वापर करायला आपल्याला सांगितलेलं आहे। वाक्य शुद्ध करून लिहा सुद्धा येऊ शकतं। आता इथे विराम चिन्हांचा वापर करायला सांगितलेला आहे आणि वाक्य परत लिहायला सांगितलेलं आहे। क्या बताऊ, हे काय आहे? वाक्य कुणीतरी बोलत आहे त्यामुळे ते अपॉस्ट्रॉफी कॉमास मध्ये आलेलं आहे। क्या बताऊ, गाय ने दूध देना बंद कर दिया है, कॉमा बूढ़ी हो गई है। इस जमाने में गाय भैंस पालने का खर्चा, म्हणजे पुढे अजून वाक्य आहे तर ते वाक्य आपण पूर्ण केलं इथे। ठीक आहे, द्यायला विसरायचं नाही हे चिन्ह। ओके, काल परिवर्तन। 3 काल असतात ना, आपण शिकलेलो आहोत। महत्त्वाचे 3 काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। ठीक आहे, तर आता इथे त्यांनी काय काळ परिवर्तन करायला सांगितलेलं आहे। 1 मनु पीछे की ओर मुड़ता है। हे वाक्य सामान्य भूतकाळात लिहायचं आहे आपल्याला, तर मनु पीछे की ओर मुड़ा, मागे वळला तो। ओके। 2 तुम्हारा मुख लाल होता है, अपूर्ण वर्तमान काळ। तुम्हारा मुख लाल हो रहा है। 3 रोगी की अवस्था बदल जाती है, पूर्ण भूतकाळ। रोगी की अवस्था बदल गई थी। त्यानंतर वाक्य भेद। निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। 1 भारतीय चरित्र के पवित्र होते हैं, हे आहे सरळ वाक्य। 2 बादल आए किंतु पानी नहीं बरसा, हे कोणतं वाक्य झालं? संयुक्त वाक्य झालं। ओके, क्योंकि 2 वाक्यांना जोडले किंतुने। 2 निम्नलिखित वाक्यों का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए। आता इथे वाक्य दिलेले आहेत तर त्याला इथे दिलेल्या सूचनेनुसार ते वाक्य आपल्याला बदलून लिहायचं आहे। वाक्य तेच लिहायचं आहे पण ते बदलून लिहायचं आहे। 1 तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए। तुला तुझ्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, तुझी काळजी घेतली पाहिजे असं म्हणतो ना आपण तसं। आज्ञावाचक वाक्य लिहायचं आहे तर आपण कसं करणार? आज्ञार्थी वाक्य आहे ते। तुम अपना ख्याल रखो। ठीक आहे। त्या 2 मास्टर जी ने पुस्तके लाने के लिए पैसे दिए, प्रश्नवाचक करायचं आपल्याला, तर ते प्रश्न लिहायचे आहेत आपल्याला। तर क्या मास्टर जी ने पुस्तके लाने के लिए पैसे दिए?
आणि प्रश्नवाचक आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. जर प्रश्नचिन्ह नाही दिलं तर तो प्रश्नच होणार नाही आणि अर्धे मार्क कापले जातील तुमचे. ठीक आहे. त्यानंतर ते खाली त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला वाक्य शुद्धीकरण. आत्ताच मी बोलली तुम्हाला वाक्य शुद्ध करून लिहायला सुद्धा येईल प्रश्न तुम्हाला, तर आलेलाच आहे ते बघा. निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए. क्रोध से उसकी नेत्र लाल हो गए. तर आता इथे क्रोध से उनके नेत्र लाल हो गए. एला आपण मात्रा दिला तर तो आई होतो ना. ग आई बोलणार का आपण नाही, गए. त्यामुळे ह्या वाचताना लक्षपूर्वक वाचायचं की कुठे ह्यांनी काय चूक केलेली आहे ते समजून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर राम ने हिरण का शिकार किया. तर हिरण येत नाही ते हिरण येतं. राम ने हिरण का शिकार की नाही येत, किया येतं. ठीक आहे. तर की अशुद्ध आहे. त्यानंतर मैं अपना काम करता हूँ. उत्तर मैं मेरा काम करता हूँ. ओके. तर अशा प्रकारे जी पहिली कविता भारत महिना पूर्ण झालेली आहे. पुढे मी तुम्हाला लक्ष्मी चे प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुम्हाला पाहिजे आहेत की नाही ते सुद्धा मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे मी मेहनत करते ना तुम्हाला शिकवण्यासाठी. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुम्ही शिकत आहात, तर मी अपलोड करते तुमच्यासाठी. तर मला नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. एक लाईक द्या. थँक्यू ही तुम्ही देऊ शकता मला. आणि मोफत आहे माझं हे चॅनल, तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक पोचवा याची मी तुम्हाला विनंती करते. मोफत आहे. जी मुलं गावामध्ये वगैरे शिकत आहेत त्या लोकांना खूप गरज आहे असल्या व्हिडिओजची. ठीक आहे. तर मी एवढी मेहनत करते आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही माझ्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करा. ओके. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर मला प्लीज कमेंट करून विचारा. ओके. आणि मी पूर्ण प्रयत्न करीन तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करण्यासाठी. ओके. चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.